आंब्याचा सीझन आहे. जितके शक्य असतील ना, तितके सगळे आंब्याचे पदार्थ करायचे. पातोळा करणार आहोत. तुम्हाला सांगते, पाककला स्पर्धेत, कुकिंग कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होणार असेल, या पातोळ्या करून न्या. तुमचा पहिला नंबर येणार याची गॅरंटी तुम्हाला मी देते. नंबर पहिला आला तर पार्टी मला द्यायची ही अट आहे. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. सबस्क्राईब नसेल केलं, पटकन सबस्क्राईब करा. आता हे आंब्याच्या पातोळ्या करतोय. याचा आहे ना, तुम्हाला सांगते, थेंबरही पाण्याचा मी वापर करणार नाहीये उकड काढताना. अगदी खरं सांगते, थेंबरही पाणी न वापरता उकड काढणार आहोत. काय होतं ना, तुम्ही पाण्याची उकड काढली, उगाच नावाला ते आंब्याचा गर टाकला, तर ती आवरणामध्ये आंब्याची चवच येत नाही. पूर्ण बेचव लागतो. आणि सारणात जरी आंब्याच्या फोडी नाही टाकल्या, तर सारणालाही चव नाही येत. पातोळी म्हणा, आंबा मोदक म्हणा, तो असा कसा आंबामयी झाला पाहिजे. त्यासाठी हा सगळा अट्टाहास आहे. सारण तयार करूया. त्यासाठीचं साहित्य बघू. 1.25 कप ओल्या नारळाचा खव, अर्धा कप किंवा 1 वाटी आंब्याचा गर किंवा फोडी, सुकामेवा बारीक चिरून, अर्धा कपला थोडी कमी साखर. साखरेऐवजी गूळ वापरला तरी चालेल, पण गुळाच्या चवीमुळे ही आंब्याची चव आहे ना थोडी कमी होते. ते टाळण्याकरता म्हणून मग इथे मी साखरच वापरते आणि 2-3 चमचे आंब्याचा रसही यामध्ये घालणार आहे. चला, आता 1 चमचाभर साजूक तूप घालूया. यामध्ये हा सुकामेवा हलकासा भाजून घ्यायचा. आता सुकामेवा हलकासा बदामी रंगावर तळून झाला. सुंदर दिसतोय बघा आणि सुवास कमाला दरवळतोय. आता यामध्ये ओल्या नारळाचा खव 1.25 कप घेतला, मिसळून घ्यायचा आणि 2-3 मिनिटं हा खव चांगला भाजून घेऊया. हे नारळातला हलकासा जो ओलसरपणा आहे तो कमी होतो आणि चवही छान लागते हलका जर नारळ भाजून घेतला. नारळ हलका भाजत आला, रंग वगैरे अजिबात बदलायची गरज नाहीये. हा असा तव्याच्या एक बाजूला ढकलून घेऊया आणि याच्या मधोमध आंब्याच्या या फोडी आहेत, या थोड्याशा शिजवूयात. आता आंबा कितपत आंबट आहे त्याप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. साखर आणि तुम्हाला जसं मी म्हणाले, थोडासा आंब्याचा रसही मी त्यामध्ये. आता हे मिसळूयात. वा वा वा, आंबामयी होतं हे सारण, तुम्हाला सांगते. हे बघा, साखर विरघळायला सुरुवात झाली. साखर विरघळली की किमान एक 7-8 मिनिटं तरी हे शिजवून घ्यायचं. सुरेख दिसतंय की नाही, रंग काय कमाल आलाय. वा, साखर विरघळल्यानंतर जवळपास 7-8 मिनिटं हे शिजवलं. सुवास तर असा कमाला दरवळतोय, तुम्हाला सांगते. आणि रंग पण बघा, मस्त असा सोनंच जणू सोनेरी रंग आलेला आहे. वा वा वा. आता हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्या. आता पातोळ्यांसाठीची उकड जी काढणार आहोत ना, ती अगदी वेगळ्या पद्धतीने आपण काढणार आहोत. साहित्य बघूयात. 1 कप तांदूळाची पिठी, 1 कप आंब्याचा रस. इथे विकतचा आंब्याचा पल्प वापरला तरी चालेल. मला आता हापूस आंबा नाही मिळाला, जो आंबा मिळाला तो घेतला मी. साखर टाकून त्याचा गर काढून मिक्सरला फिरवला. दूध, पाणी यामध्ये ॲब्सोल्यूट काही नाही. फक्त आंब्याचा आंबटपणा थोडा कमी व्हावा याकरता साखर घातली, त्यामुळे त्याला ती चकाकी छान आली. आता पिठी घ्यायची. उकडीच्या मोदकाची जी पिठी असते तीच घ्यायची. यामध्ये आंब्याचा रस घालायचा आणि एकदम मऊ पीठ मळून घ्यायचं. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि एकदम सैल, म्हणजे आपण पुरणपोळीची कणिक कशी मळतो अगदी तसं हे मळायचं. आधी अर्धा कप आंब्याचा गर टाकला होता, आता पुन्हा घालते. सो बऱ्यापैकी हा सगळा आपण वापरणार आहोत. रंग बघा किती सुरेख येतो यामुळे आणि चवही कमाल आहे. जो पदार्थ करत असताना आपण पाण्याचा अजिबात वापर करत नाही, त्याला निर्लेप असं म्हणतात. पूर्वीच्या काळी नैवेद्यासाठी वगैरे असे निर्लेप पदार्थ तयार केले जायचे, ज्यामध्ये पाण्याचा वापर नसायचा. दूध वापरलं जायचं, तेही निरसं दूध, कच्चं दूध, तापवून घेतलेलं नाही. आता हे बघा, हे मिश्रण मऊ झालंय, पण इतकं मऊ पुरेसं नाही आहे, आणखी मऊ करायचं. हे 1 चमचाभर शिजवत घालते तेव्हा वर्ण घालणार आहे मी. सो 1 कप तांदूळाची पिठी आहे, तर 1 कपच इथे मी गर घेतलं. हे इतपत आपल्याला सैल करायचं. हे असं म्हणजे पुरणपोळीची कणिक मळतो त्यापेक्षाही सैल तयार करायचं. एखादी चाळणी घ्यायची किंवा जाळी घ्यायची. डिश असेल तर तेल लावून घ्या, पण मी केळीचं पान लावते. हा गर यामध्ये छान पसरवून घ्यायचा आणि तुम्हाला म्हणलं की नाही, हा गर मी ठेवते. याचा पण थर यावर लावणारे, लेप लावणारे गरजेचं आहे. उकड छान मळली जाते मग आणि लवचिक व्हायला मदत होते, त्यामुळे वर एक हा थर देऊन ठेवायचा. आता मध्यम आचेवर बरोबर 10 मिनिटं हे वाफवून घ्यायचं. 10 मिनिटाच्या वर एकही
सेकंद ठेवू नका, नाहीतर त्याचा भात तयार होईल. भात आपल्याला करायचा नाही आहे. 8 ते 10 मिनिटं खूपच झाले. पसरवून ठेवलं आहे, त्यामुळे अजिबात जास्त वेळ नाही लागत हे शिजायला. आणि मस्तपैकी आता हे मी 8च मिनिट वाफवून घेते. बरोबर 8 मिनिटं हे मी वाफवून घेतलं आहे. गॅस बंद करणार आहे. पुढचे 2 मिनिटं हे असंच ठेवणार आहे, म्हणजे टोटल 10 मिनिटं होतं. आता हे उकड झाली की नाही कसं ओळखायचं? सुरी घालायची मधोमध, ती अशी आत गेली की क्लीन आली पाहिजे. आणि या मिश्रणाला पण आहे ना, हलकंसं असं फर्म टेक्स्चर येतं बघा. याचा अर्थ हे छान झालंय, पण कडक नको. चला आता हे काढून बाजूला घेऊयात. आता ही उकड गरम गरम असतानाच मळून घ्यायची. एखादं भांडं घ्यायचं गरम गरम आहे म्हणून, आणि अशी रगडून रगडून घ्यायची. उकडीच्या मोदकाची उकड कशी करतो अगदी तशी छान होते बघा. अगदी लोण्यासारखी मळली जाते. चला हे बघा, याला किती छान चकाकी आली. आणि तुम्हाला म्हणलं ना की अगदी लोण्यासारखं मऊ हे तयार होतं मिश्रण. आता याचा एक असा उंडा तयार करायचा, रोल तयार करायचा. हे इथे ना माझ्याकडे सोऱ्या आहे, ज्याच्यामध्ये शेवची अटॅचमेंट मी लावून घेते. आता हा गोळा माझ्याकडे जे सगळ्यात लहान, याच्यापेक्षा लहान छिद्र असलेलं नाही आहे माझ्याकडे, जी लहानातली लहान होते ती घेतली. आता यामध्ये हे घालायचं, हलकंसं दाबायचं, जास्तीचं पीठ काढून घ्यायचं, झाकण लावायचं. आणि आपण शिरवाळे घालतो तसेच केळीच्या पानावर हे घालून घ्यायचं. वा, काय सुंदर दिसतंय बघा. दिसायलाही खूप सुबक दिसतं. आणि या पद्धतीने केलं ना की ते मऊ राहतं आणि चवही भन्नाट लागते. आता हे जे सारण आपण तयार केलं आहे, आता हे सारण तयार केलं आहे, हे थंड झालं. काय सुरेख दिसतंय बघा. हे बरोबर याच्या मधोमध घालायचं. वा, चव, रंग, टेक्स्चर, म्हणजे तो परीक्षक आहे ना तुमच्या प्रेमातच पडणार, असं मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते. आता हे दुमडून घ्यायचं एक बाजूने, हे असं. आणि ही वाफवायची डिश आहे त्यामध्ये ठेवते. आणखी एक करूयात. आणि खूप सुबक दिसतं हे दिसायला, खायला, कारण इतकं अलवार होतं ना, म्हणजे नेहमीची पातोळी आपण खातो त्याच्यापेक्षाही ही फार अलवार होतात. आता पुन्हा सारण बंद करूयात. आणि हे जे प्रमाण आपण घेतलं यामध्ये 5 पातोळे छान तयार होतात. आता वाफवून घ्यायचे. हे बघा, छान एकावर एक पातोळे ठेवून घेतले, झाकण लावूयात. पीठ छान उकडून घेतलंय, त्यामुळे ओव्हरकुक करू नका. 5 मिनिटं फक्त वाफवून घ्या. 5 मिनिटाच्या वर अजिबात वेळ लागणार नाही. बरोबर 5 मिनिटं हे वाफवून घेतलं. गॅस बंद करते. 1 मिनिट फक्त स्टँडिंग टाइम देऊयात. चला आता झाकण उघडते. आहा हा, मस्त वाफवून निघतात, तुम्हाला सांगते. गरम गरम आहे. उप्स, वा वा वा, गरम गरम पातोळी आपली काय सुरेख दिसते बघा. काय मस्त आकार आलाय. आणि हे बघा, मस्त शिजलंय सगळं आणि एकदम मौसूत होते. दिसायला काय सुरेख दिसते बघा. बघता क्षणी असं तुटून पडावं असं झालंय. आहा, तुम्हाला मी सांगते, हे जर तुम्ही नेलं कुकिंग कॉम्पिटिशनला, छान असं पानामध्ये दुमडून कॅसरोलमध्ये घालून, तर ते छान गरम राहणार. जेव्हा परीक्षक येतील तेव्हाच ते ओपन करा, म्हणजे हवेच्या संपर्कात येऊन त्यावर चिलट बसणार, डास बसणार. आणि आहे तसं मऊ लुसलुशीत तर राहणार, तुम्हाला सांगते. आणि दिसतंय काय कमाल, बघूनच प्रेमात पडणार परीक्षक आणि सगळेच, याची खात्री मी तुम्हाला देते. घरी कोणी जेवायला येणार असतील तर असं याचे एकाचे 4 जरी भाग केले, काय टेसट होतं. म्हणजे उकडीचे मोदक तर आपण खातोच, पण या प्रकारचे एक गोडाचा प्रकार पण करून खाऊ घाला पाहुण्यांना. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं, खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.